रामनवमीनिमित्त अयोध्या नगरी सजली। देशासह जगभरातील रामभक्त अयोध्येत दाखल। राज्यातही रामनवमीनिमित्त आज दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन। देशात एनडीएचा झंझावात कायम। नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची हॅट्रिक करण्याची शक्यता। एबीपी माझा सी वोटरच्या सर्वेनुसार एनडीएला 373 जागा मिळण्याचा अंदाज। सी वोटर्स आणि एबीपी माझाचा ओपिनियन पोलनुसार राज्यात महायुतीची पीछेहाट। महायुतीला 30 जागा तर मवियाला 18 जागा मिळण्याचा अंदाज। कोल्हापुरात शाहू महाराज तर साताऱ्यात उदयनराजेंचा पराभव होण्याची शक्यता। सी वोटर्स आणि एबीपी माझाच्या ओपिनियन पोलमध्ये धक्कादायक अंदाज। चार दिवस सासूचे संपले, आता 4 दिवस सुनेचे येऊ द्या। 40 वर्ष झाली तरी बाहेरची म्हणतात। शरद पवारांच्या टीकेला अजित पवारांचं उत्तर। राज्यातल्या 48 जागा आम्ही जिंकणार तर 45+ भाजपचा देशातला आकडा। उद्धव ठाकरेंचा खोचक टोला तर आशिष शेलारांचं ठाकरेंना आव्हान। छत्तीसगडमधील कांकेरमध्ये 29 नक्षलवाद्यांना कंठस्नान। डीआरजी आणि बीएसएफचे सैनिक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक। मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त। अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर। AR रहमान यांना मास्टर दिनानाथ मंगेशकर पुरस्कार। 24 एप्रिलला पार पडणार सोहळा। राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्समध्ये झालेल्या IPLच्या सामन्यात KKRचा 2 विकेट्सनी पराभव। बटलरच्या शतकी खेळीच्या जोरावर 8 बाद 224 धावा करत राजस्थान संघाचा विजय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।